नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज माझ्या समोर आहे 9 डिसेंबर 2025चा इकॉनॉमिक टाइम्स. आणि खरं सांगते, वरवर पाहिलं ना तर सगळं कसं छान दिसतंय. मोठमोठ्या घोषणा, अब्जावधी डॉलर्सच्या चर्चा. हो, पण जसं जसं आपण आत डोकावतो तेव्हा एक वेगळंच चित्र दिसायला लागतं. अगदी. एक प्रकारचा संघर्ष दिसतो, म्हणजे कागदावरची ती भव्य स्वप्न आणि जमिनीवरचं वास्तव यांच्यातला. बरोबर. आजच्या अंकात एका बाजूला विकसित भाट आणि आर्थिक प्रगतीची मोठी ध्येय मांडलेली दिसतात, आणि दुसऱ्याच पानावर त्या ध्येयांपर्यंत पोचण्यातले अडथळे आणि विरोधाभास. आणि आज आपण या अंकातील बातम्यांमधून हाच संघर्ष उलगडून पाहणार आहोत. म्हणजे ही चर्चा फक्त बातम्यांची नाही, तर त्यामागे दडलेलं जे मोठं चित्र आहे त्याची आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या मोठ्या चित्रापासूनच, अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीपासून. बट ॲज इन्फ्लेशन स्टेज बिनाईन, म्हणजे महागाई नियंत्रणात आहे, त्यामुळे बाजाराला वाटतंय की रिझर्व्ह बँक व्याजदर अजून एकदा कमी करेल. हे तर ऐकायला खूपच छान वाटतंय. हो, हे निश्चितच सकारात्मक आहे. आणि हा जो शब्द आहे ना, बिनाईन इन्फ्लेशन, त्याचा अर्थ आहे सौम्य महागाई. जेव्हा महागाई अशी आटोक्यात असते तेव्हा रिझर्व्ह बँकेवर व्याजदर वाढवण्याचा दबाव नसतो. उलट ते दर कमी करू शकतात. अगदी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी. व्याजदर कमी झाले की गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होतात, कंपन्यांना गुंतवणुकीसाठी स्वस्तात कर्ज मिळतं आणि बाजारात पैसा खेळता राहतो. बातमीत असंही म्हटलंय की चालू खात्यातील वाढ आणि चांगला कर संग्रह यामुळे फेब्रुवारीमध्ये रेपो दरात कपात होऊ शकते. पण यात एका जीडीपी डिफ्लेटरचा उल्लेख आहे. तो सलग 2 तिमाहीत 2% कमी राहिलाय. हा जीडीपी डिफ्लेटर म्हणजे नेमकं काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपण नेहमी सीपीआय किंवा ग्राहक महागाईबद्दल ऐकतो. हो, म्हणजे तुम्ही खरेदी करतो त्या वस्तूंची महागाई. बरोबर, ठराविक वस्तू आणि सेवा. पण जीडीपी डिफ्लेटर खूपच व्यापक आहे. तो देशात तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि सेवेची महागाई मोजतो, अगदी सरकारी खर्चापासून ते मोठ्या मशिनरीपर्यंत. अच्छा. आणि जेव्हा जीडीपी डिफ्लेटर कमी असतो तेव्हा रिझर्व्ह बँकेला खात्री पटते की महागाई फक्त काही वस्तूंपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेतच नियंत्रणात आली आहे. हा एक जास्त खात्रीशीर संकेत आहे. म्हणजे हे अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र देतं. आणि यात सकारात्मक वातावरणाचा परिणाम आपल्याला जाहिरातींमध्ये दिसतोय, नाही का? हो, नक्कीच. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडची, म्हणजे IIHLची एक पूर्ण पानाची जाहिरात आहे. अ न्यू एरा ऑफ स्ट्रेंथ, ट्रस्ट अँड प्रॉस्पेरिटी असं म्हणत त्यांनी बँकिंग, विमा, म्युच्युअल फंड सगळ्या सेवा एकत्र आणल्या आहेत. बरोबर. आणि ही फक्त एका कंपनीची जाहिरात नाहीये. याला म्हणतात वित्तीय सेवा एकत्रीकरण किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस कॉन्सॉलिडेशन. आणि त्यांनी हुशारीने काय केलंय तर आपल्या ध्येयांना विकसित भारतच्या राष्ट्रीय ध्येयांशी जोडून टाकलंय. हो, ते दिसतंय. हे दाखवतं की कंपन्यांनाही या सकारात्मक वातावरणाचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना त्या मोठ्या भविष्याचा भाग व्हायचा आहे. ही झाली ध्येय किंवा ॲस्पिरेशनची बाजू. पण आता बाजारात काय घडतंय ते पाहूया. हो, कारण व्याजदर कमी झाल्यामुळे बाजारात जो पैसा खेळता राहतो त्याचाच फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहेत. त्यातलीच एक आहे नेफ्रोकेअर. आजपासून त्यांचा 1800 कोटी रुपयांचा IPO येतोय. पण त्यांची हेडलाईन मोठी मजेशीर आहे. नेफ्रोकेअर हॅज फिंगर ऑन द पल्स बट व्हायटल सायन्स मिक्स्ड. म्हणजे नाडी तर सापडली आहे, पण तब्येतीचे संकेत काही ठीक नाहीयेत. ही हेडलाईनच सगळं काही सांगून जाते. नेफ्रोकेअर ही आशियातली सगळ्यात मोठी डायलिसिस सेवा देणारी कंपनी आहे. आता भारतात किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे त्यांची बाजारपेठ मोठी आहे आणि ते त्यातले मोठे खेळाडू आहेत. ही झाली त्यांची जमेची बाजू. पण मग व्हायटल सायन्स मिक्स्ड का म्हटलंय? कारण दुसरीकडे या क्षेत्रात स्पर्धा खूप आहे आणि त्यांचं मूल्यांकन म्हणजे कंपनीची किंमत खूपच जास्त ठेवली आहे. त्यांचा PE रेशो आहे 56.4. 56.4 म्हणजे हे खूप महाग झालं, नाही का? सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी या आकड्याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या प्रत्येक 1 रुपयाच्या कमाईसाठी गुंतवणूकदार 56.4 रुपये मोजायला तयार आहे. आता आरोग्यसेवा क्षेत्रात वाढीची क्षमता बघता जास्त PE मिळतो, पण 56चा आकडा नक्कीच जास्त आहे. अच्छा. हे प्रतिस्पर्धकांच्या तुलनेत किंवा इंडस्ट्रीच्या सरासरीच्या तुलनेत कसं आहे हे बघायला पाहिजे. आणि इथेच गुंतवणूकदारासमोर तो ग्रोथ विरुद्ध व्हॅल्यूचा प्रश्न उभा राहतो.
म्हणजे कंपनीच्या भविष्यातल्या प्रचंड वाढीवर विश्वास ठेवून आज जास्त किंमत मोजायची की ही किंमत अवास्तव आहे असं म्हणून दूर राहायचं? अगदी तोच मुद्दा. आणि हा केवळ एका IPOचा प्रश्न नाहीये. यातून आरोग्य सेवेच्या भविष्याबद्दल एक मोठा ट्रेंड दिसतो, जिथे नफा आणि सेवा यांच्यात एक नाजूक संतुलन साधावं लागतं. नेफ्रोकेअरचं हे महागडं मूल्यांकन त्यातील एक मोठ्या संघर्षाचं प्रतीक आहे. आणि मूल्यांकनाच्या याच गोंधळाची गोष्ट IPL मध्येही दिसतीये. एका बातमीनुसार राजस्थान रॉयल्स इन टॉक्स फॉर मेजॉरिटी स्टेक सेल. राजस्थान रॉयल्स त्यांच्या संघातील बहुसंख्य स्टेक विकण्याच्या तयारीत आहे. हो. आणि संघाचं मूल्यांकन तब्बल $1.5 अब्ज पर्यंत जाऊ शकतं. $1.5 अब्ज म्हणजे साधारण 12,500 कोटी रुपये. एका IPL टीमसाठी ही प्रचंड रक्कम आहे. हे दाखवतं की IPL ब्रँडमध्ये गुंतवणूकदारांना किती रस आहे. पण थांबा, इथेच तर खरी गंमत आहे. त्याच अंकात काही पानं उलटल्यावर एक दुसरी हेडलाईन आहे. अनसर्टन्टीज अ ड्रॅग ऑन IPL इकोसिस्टम, व्हॅल्यू डाऊन 20%. अच्छा. म्हणजे IPLच्या एकूणच इकोसिस्टमचं मूल्यांकन 20% घसरले आहे. हे कसं शक्य आहे? एका बाजूला एका टीमची किंमत गगनाला भिडतीये आणि दुसरीकडे संपूर्ण लीगची किंमत घसरतीये. हाच तो ध्येय विरुद्ध वास्तवमधला विरोधाभास. याचं कारण असं की एका संघाचं मूल्यांकन त्याच्या मर्यादित जगात ठरतं, पण लीगचं मूल्यांकन हे BCCIची धोरणं, खेळाडूंच्या रिटेन्शन पॉलिसीमधील अनिश्चितता अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे गुंतवणूकदार एका टीममध्ये पैसे टाकायला तयार आहेत, पण ज्या लीगमुळे त्या टीमला किंमत आहे त्या लीगच्या भविष्याबद्दलच ते साशंक आहेत. बरोबर. हे तर म्हणजे एका सुंदर इमारतीत फ्लॅट घेण्यासारखं आहे, पण ती इमारतच तकलादू पायावर उभी आहे की काय अशी शंका मनात आहे. उत्तम उदाहरण आहे. आणि हे भारतीय क्रीडा विश्वाच्या आर्थिक मॉडेलबद्दल एक मोठा प्रश्न निर्माण करतो. राजस्थान रॉयल्सची बातमी ध्येय दाखवते, तर दुसरी बातमी त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यातलं वास्तव दाखवते. आणि धोरणांमधला हाच गोंधळ आणि संघर्ष आपल्याला दूरसंचार क्षेत्रातही दिसतोय. इथे तर थेट नियामक संस्था आणि सरकारच आमनेसामने उभे ठाकली आहेत. हेडलाईन आहे, ट्राय रिजेक्ट्स DOT व्ह्यूज, स्टेज फर्म ऑन सॅटकॉम स्पेक्ट्रम फी. हो, इथे ट्राय म्हणजे आपली टेलिकॉम नियामक संस्था आणि दूरसंचार विभाग म्हणजे सरकारचं मंत्रालय यांच्यात सॅटकॉम स्पेक्ट्रम वाटपावरून मोठा वाद सुरू आहे. काय म्हणणं आहे ट्रायचं? ट्रायचं म्हणणं आहे की सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी लागणारं स्पेक्ट्रम लिलाव करून विकू नये, तर ते प्रशासकीय पातळीवर वाटप करावं आणि त्यावर कोणतंही शुल्क आकारू नये. एक मिनिट, प्रशासकीय पातळीवर वाटप, तेही विनाशुल्क. पण यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडणार नाही का? स्पेक्ट्रम हा एक राष्ट्रीय स्रोत आहे, त्याचा लिलाव करणं हे जास्त योग्य नाही का? हाच दूरसंचार विभागाचा म्हणजे सरकारचा मुद्दा आहे. लिलाव केल्यास सरकारला हजारो कोटी मिळतील, पण ट्राय एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर स्पेक्ट्रम मोफत किंवा कमी दरात दिलं तर स्टारलिंक, Amazon कुइपर सारख्या अनेक कंपन्या भारतात सहजपणे सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकतील. यामुळे स्पर्धा वाढेल, दुर्गम भागात इंटरनेट पोहोचेल आणि ग्राहकांना कमी किमतीत चांगली सेवा मिळेल. अच्छा, म्हणजे एका बाजूला सरकारचा तात्काळ महसूल आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांचा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा दीर्घकालीन फायदा. हा तर धोरणात्मक पातळीवरचा मोठा तिढा आहे. बरोबर. हा वाद केवळ 2 सरकारी संस्थांमधला नाही, तर भारताच्या डिजिटल भविष्याच्या दिशेबद्दल आहे. या निर्णयावर पुढच्या दशकातील आपलं डिजिटल जग अवलंबून असेल. धोरणकर्त्यांच्या ध्येयामध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये इथे थेट संघर्ष दिसतोय. आणि धोरण आणि त्याची अंमलबजावणी याचा परिणाम थेट माणसांवर कसा होतो याचे एक भयानक उदाहरण हवाई वाहतूक क्षेत्रात दिसतंय. हेडलाईनच धक्कादायक आहे. 500 फ्लाइट्स कॅन्सल्ड ऑन मंडे. एका दिवसात 500 विमानं रद्द. हो, आणि यामागे कारण आहे DGCAने म्हणजे आपल्या डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने वैमानिकांच्या ड्युटीच्या वेळांबद्दल केलेले नवीन नियम. अच्छा, नियम बदलले आहेत. हो, आणि वैमानिकांच्या संघटनांचा आरोप आहे की या नवीन नियमांमुळे त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाहीये, थकवा वाढतोय आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय. म्हणून त्यांनी एक प्रकारे असहकार पुकारलाय. 500 विमानं रद्द म्हणजे हजारो प्रवाशांचे हाल, कंपन्यांचं आर्थिक नुकसान आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर ताण. हे केवळ काही नियमांबद्दल नाही. हे तर कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी आणि मानवी सुरक्षा म्हणजे ह्युमन सेफ्टी यांच्यातल्या संघर्षाचं उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. आणि हे आपल्याला आठवण करून देतं की अर्थव्यवस्था केवळ आकडे, धोरणं आणि तंत्रज्ञानावर चालत नाही, ती माणसांवर चालते.
एका वैमानिकाच्या थकव्याचा परिणाम थेट देशाच्या आर्थिक चक्रावर होतो. आणि याच धैर्य विरुद्ध वास्तव या आपल्या मूळ संकल्पनेला अगदी चपखल बसणारी बातमी आहे इलेक्ट्रिक वाहनांबद्दल. हेडलाईन आहे EV अडॉप्शन रिमेन्स लो. सरकारी प्रयत्नानंतरही इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीची वाढ मंदावली आहे. एकूण कार विक्रीत EVचा वाटा फक्त 2.1% आहे. हो, आणि हे खूपच मनोरंजक आहे, कारण याच वृत्तपत्रात आपल्याला विकसित भारत आणि हरित भविष्याच्या जाहिराती दिसतात. सरकार EVवर सबसिडी देत आहे, कंपन्या नवीन मॉडेल्स आणत आहेत, पण जमिनीवरचं वास्तव काय आहे? ग्राहक अजूनही तयार नाहीयेत. हो, ग्राहक अजूनही EV खरेदी करायला तयार नाहीयेत, कारण तीच जुनी आहेत. जास्त किमती, चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि गाडीच्या रेंजची चिंता. हे खरंच विरोधाभासाने भरलेलं आहे. एका पानावर आपल्याला CII एक्सकॉन 2025 ची भव्य जाहिरात दिसतेय, दक्षिण आशियातली सर्वात मोठी बांधकाम उपकरणांची परिषद. बरोबर. याचा अर्थ आपण रस्ते, पूल आणि मोठं बांधकाम करण्यावर प्रचंड भर देत आहोत. पण ज्या रस्त्यांवर भविष्यात EV गाड्या धावतील असं आपण म्हणतोय, त्यासाठी लागणारं मूलभूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभारू शकलेलो नाहीये. नेमका हाच मुद्दा आहे. ही EVची बातमी केवळ गाड्या विकल्या जात नाहीयेत इतकी साधी नाही. याचा अर्थ बॅटरी निर्मिती, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर यावर अवलंबून असलेल्या हजारो कोटींच्या गुंतवणुकीचा पायाच कच्चा आहे. म्हणजे ध्येय म्हणून आपण हरित भविष्याकडे धावतोय, पण ग्राहक म्हणून मात्र त्या वास्तवापासून आपण दूर पडतोय. तर आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. हा इकॉनॉमिक टाइम्सचा अंक म्हणजे फक्त बातम्यांचा संग्रह नाही, तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या 2 चेहऱ्यांचा आरसा आहे. आणि दुसरा चेहरा आहे वास्तवाचा, जिथे महागडे IPO गुंतवणूकदारांना गोंधळात टाकतायत. IPL सारख्या ग्लॅमरस लीगच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह आहे. धोरणांवरून सरकार आणि नियामक संस्थांमध्ये वाद आहेत. आणि सामान्य नागरिक अजूनही EV सारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाला आपलंसं करायला तयार नाहीयेत. बरोबर. या सगळ्यामुळे एक विचार मनात येतो. हो, मलाही वाटते की आजच्या चर्चेचं सार त्यातच आहे. मला वाटतं आजच्या या अंकातून मिळणारा सर्वात मोठा धडा हा बातम्या वाचण्याचा नाही, तर त्या वाचण्याच्या पद्धतीचा आहे. यापुढे कोणतीही आर्थिक बातमी वाचताना त्यातला तो गॅप किंवा दरी शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. ध्येय आणि वास्तव यांच्यातली दरी. अगदी. सरकारने जाहीर केलेलं धोरण आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातली दरी, कंपनीने दाखवलेलं अब्जावधीचं मूल्यांकन आणि तिच्या नफ्याच्या वास्तवातली दरी. आणि ती दरीच आपल्याला खरी गोष्ट सांगते. बरोबर. ती दरीच आपल्याला सांगते की आव्हानं कुठे आहेत, संधी कुठे आहेत, आणि भारताच्या आर्थिक प्रवासाची पुढची दिशा काय असेल. ती दरीच आपल्याला एक सुजाण वाचक आणि गुंतवणूकदार बनवते. या विचारासोबतच आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.